नमस्कार मैत्रिणींनो, प्रियंकाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत झणझणीत आणि अतिशय टेस्टी अशी रेसिपी अंडा मसाला। अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच अंडा मसाला, अगदी मोजक्या सामानामध्ये घरच्या घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर चला तर मग आपल्या मसालेदार टेस्टी अंडा मसाल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी येथे 7 ते 8 अंडी उकडून घेतलेले आहेत। आता त्याचे मी टर्पल काढून घेत आहे। इथे मी सर्व अंड्यांची टर्पले काढून घेतलेले आहेत। आता ह्या अंड्यांना मी अशा प्रकारे चिरा पाडून घेत आहे, कारण अंडा तेलामध्ये फ्राय करताना ती फुटतात, म्हणून चिरा पाडून घ्यायच्या। तसेच अशा चिरा पाडल्यामुळे अंड्यामध्ये मसाला छान मुरला जातो। आता मी चिरा पाडलेली सर्व अंडी तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। त्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून त्यामध्ये मी सर्व अंडी टाकलेली आहेत। आता त्यामध्ये 1 छोटा चमचा हळद व लाल तिखट घालून पॅन हलवून ते अंड्याला लावून घेतलेले आहेत। त्याला व्यवस्थित परतून सगळीकडून भाजून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता अंडी येथे छान फ्राय झालेली आहेत। आता एका पॅनमध्ये मी खडे मसाले भाजून घेत आहे। त्यामध्ये मी साधारण 2 चमचे धने, 1 चमचा जिरे, दालचिनीचा 1 तुकडा, 2 विलायची, 4 ते 5 मिरे व लवंग मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे भाजून घेत आहे। आता मसाले ते छान भाजून झालेले आहेत, ते काढून आता त्याच पॅनमध्ये मी मसाला बनवून घेत आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये साधारण मध्यम आकाराचे 3 ते 4 कांदे चिरून घेऊन घातलेले आहेत। कांदा सतत हलवत राहून सोनेरी रंगाचा भाजून घ्यायचा। आता कांदा भाजत आल्यावर त्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी किसलेले खोबरे घातलेले आहे। कांदा व खोबरे 2 ते 3 मिनिटे छान परतून झाल्यावर त्यामध्ये मी साधारण 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत। तसेच साधारण 1 इंच आल्याचा तुकडा घालून 2 मिनिटे परतून घेतलेले आहेत। आता हे सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। मसाले इथे छान भाजून झालेले आहेत। आता ते वाटून घेऊयात। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, त्याची प्युरी बनवून घेत आहे। आता ती प्युरी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। आता मसाले वाटून घेऊ। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेले कांदा, खोबरे काढून घेऊन त्याच्यामध्ये भाजलेले खडे मसाले घालून तसेच कोथिंबीर घालून त्याचे वाटण बनवून घेऊया। आता एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतलेले आहे। आता ह्या भाजीला तेल हे जास्तच लागते। तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये तमालपत्र तोडून घातलेले आहे व त्यानंतर त्यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून साधारण तेल सुटेपर्यंत मंद आचेवर तिला परतून घेत आहे। आता टोमॅटोला तेल सुटलेले आहे, त्याच्यामध्ये मी वाटलेला मसाला घालून आता हा मसाला सतत हलवत परतून घ्यायचा आहे, म्हणजे करपला जात नाही। मसाला इथे साधारण 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर परतलेला आहे। आता त्यामध्ये मसाले घालून घेऊयात। त्यासाठी प्रथम अर्धा टीस्पून मी हळद घातलेली आहे। तसेच 1 चमचा घरी केलेला काळा मसाला, कलरसाठी अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला व 1 चमचा चिकन मसाला घातलेला आहे। अंडा मसाला करताना त्यामध्ये चिकन मसाला घातल्यावर भाजीला खूप छान टेस्ट येते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊन साधारण 2 मिनिटे वाफ देऊन घेऊयात। 2 मिनिटे झालेली आहेत। आता यामध्ये मी फ्राय केलेली अंडी घालून ती मसाल्यामध्ये हलक्या हाताने मिक्स करून घेत आहेत। आता यामध्ये मी आवश्यकतेनुसार गरम केलेले पाणी घालून घेत आहे। लक्षात ठेवा, कोणतीही भाजी बनवताना त्यामध्ये गरम केलेले पाणी घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते। आता हे सर्व मी छान मिक्स करून घेत आहे। आता मिक्स करून झालेले आहे। यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे। तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 1 उकळी आणून घेत आहे। बघा, इथे आपला मसाला तयार झालेला आहे। दिसतो ना सेम रेस्टॉरंट सारखा। कलरही बघा किती छान आलेला आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा व माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या प्रियंकाज रेसिपी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।